लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। गुढीपाडव्याच्या आधी गिफ्ट 25,000 रुपये मिळणार। 21 रुपये आजपासून वाटप सुरू केले। या 15 जिल्ह्यात पैसे आलेले आहेत आणि याच बहिणींना मेसेज सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। बघा, आताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केलेली आहे। 25,000 रुपये दिलेले आहेत। बघा काय म्हणतात। ह्यानंतर मी तुम्हाला सांगतो की कोणाला पैसे येणार आहेत। व्हिडिओ संपूर्ण पहा। काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्यात। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं। लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही। अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे। त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत। आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही। ही योजना चालू ठेवणार आहे। या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे, परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे। हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो। कधी योजना येते, परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो। आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही, त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही। ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच, त्याबद्दल तसोभर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही। आणि या योजनेच्या साठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत, हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो। या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय, ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले। त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले। त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना। अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय। त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते। महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे। परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली, काल होळीला 3,000 रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि मी सभागृहाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एकंदरीत ही योजना आणत असताना अध्यक्ष महोदय 2 GR आहेत। पहिला GR निघाला होता, नंतर आम्ही ते 60 चं 65 केलं आणि दुसरा GR काढला। त्या संदर्भामध्ये हे सरकार गरीब घटकाच्या करता आहे। अध्यक्ष महोदय, जी खुरपणीला जाणारी माझी महिला आहे, जी झाडू पोछा करणारी आहे, जी धुणं भांडी करणारी आहे, जी झोपडपट्टीमध्ये राहणारी आहे, जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा चूल पेटते, अशांच्या करता ही योजना आहे। त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडीत काही जण, काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा काही लिस्ट मध्ये आल्यात। आम्ही त्यांना विनंती केलेली, मागे पंतप्रधानांनी पण
ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनी उजाला गॅसचा फायदा घेऊ नये अशा पद्धतीने केलं. लाखो लोकांनी गॅस म्हणजे त्याचा फायदा घेतला नाही. अध्यक्ष महोदय, त्या प्रकारे कधी कधी काही ठिकाणी थोडंसं झालेलं आहे. त्यामध्ये दिलेले पैसे कुणालाही परत घ्यायचे नाहीत. आम्ही कुठल्याही महिलेचे पैसे, भगिनीचे पैसे परत घेणार नाही. ही योजना चालू ठेवणार आहे. या योजनेला जो निधी लागणार आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. परंतु ही योजना गरीब घटकातल्या महिलांच्या करता आहे. हे पण मी या उत्तराच्या निमित्तानं सभागृहाच्या मार्फत सर्वांना त्या ठिकाणी सांगू इच्छितो. कधी कधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो. आम्ही दुरुस्त करणार आहे, त्याच्यामध्ये बंद करणार नाही. त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे त्यांना 100% आम्ही देणारच. त्याबद्दल तसोबर पण आम्ही कमी त्या ठिकाणी पडणार नाही. आणि या योजनेच्या काठी पुरेसा निधी निश्चितपणे आम्ही देणार आहोत. हे विश्वास मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम बहिणींना या निमित्तानं देऊ इच्छितो. या योजनेचा वेगळा अर्थ जर आपण करायचं म्हटलं तर एक गोष्ट अध्यक्ष महोदय, काही योजना पुढे आल्यानंतर आम्हाला आठवतंय ही योजना ज्यावेळेस आम्ही दिली त्यावेळेस काही महिलांनी 1500 रुपयाचे ते रक्षाबंधन राखीचं हे मटेरियल आणलं म्हणजे, आणि त्याच्या पक्क्या राख्या तयार केल्या आणि त्याच्यातनं काहींनी पैसे कमवले. त्या महिला आपण देवेंद्रजी जायचो त्यावेळेस भेटायच्या की आम्हाला 1,500चे मला 20,000 रुपये झाले, माझे 18,000 रुपये झाले. त्या पद्धतीनं अर्थमंत्री म्हणून मी, अरे थांबा ना जरा, ऐका ना, झाला ताई, तेच सांगतोय त्यांना. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे बघतो, यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचा पण विचार मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करतोय. त्याच्यामध्ये 1500 रुपये थेट रोख रक्कम भगिनीला मिळते. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. परवाच विधान परिषदेमधले आमचे गटनेते प्रवीण दरेकरांनी एक घोषणा केली. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना मुंबई बँक 10 ते 25,000 रुपयाचं कर्ज देणार आहे. आणि त्याला 1,500चा हप्ता, आपला जो हप्ता आधी ती त्यांना जाणार आहे तो त्यांनी त्या बँकेत भरायचा. आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000, कुणाला 25,000. आणि राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे जिला सहकारी बँका आणि हे त्याच्यामध्ये आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतापूर्वक आवाहन करू इच्छितो की ज्या महिला छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासारखी लाडकी बहीण योजनेत जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आणखी एक पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकलं जाईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला, विदर्भात तशा पद्धतीनं नागपूरलाच केलं गेलेलं आहे. कारण हा थोडका पैसा नाही. अध्यक्ष महोदय, 45,000 कोटी रुपये आज महिलांच्या हातामध्ये जातात 12 महिन्यामध्ये. आज तो पैसा कुठल्या तरी छोट्या मोठ्या दुकानात जातो, काही ना काही महिलांच्या हातामध्ये पैसा राहतो, टिकून राहतो, खर्च होत नाही आणि त्या बरोबर बचत करतात. कारण हा थोडका पैसा नाहीये. या माध्यमातून आमचं हेच धोरण आहे की बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला देखील छोटं मोठं त्या ठिकाणी योगदान मिळेल. हे पण मी अध्यक्ष महोदय सांगू. तुम्ही पाहू शकता आत्ताच आपल्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण गिफ्ट हे 25,000 रुपये अनुदान लाडक्या बहिणींना देणार आहोत. सोबतच 21 रुपयांचा जो वाटप आहे त्यासाठी सुद्धा लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती ही करण्यात आलेली आहे. आता ही दुरुस्ती काय आहेत, जे नियम बदललेले आहेत ते कोणते असणार आहेत आणि आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे ते वाटप सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला पैसे यायला हवे त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहोत. या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींना 21 रुपये वाटप सुरू आणि 25,000 रुपये अनुदान सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आता जर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर 25,000 रुपये तुम्हाला सरकार देणार आहे. अजित पवारांची विधानसभेमध्ये मोठी माहिती आता त्यांनी स्वतः दिलेली आहे. आपण व्हिडिओ सुद्धा पाहिला आहे.
आत्ता बघा याच्यामध्ये सगळ्याचे महत्त्वाचे बदल दुरुस्ती झालेले आहे ते काय आहेत, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही बदल होणार आहेत. तर ते बदल काय असणार आहेत जेणेकरून लाडक्या बहिणींना काय काम करायची गरज आहे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतोय. बघा ही लाडकी बहीण योजनेत जे बदल झालेले आहेत ते बदल आपण एक एक करून बघू, कारण अजित पवार यांनी विधानसभेतच ही मोठी माहिती दिलेली आहे. सगळ्या विधानसभेसमोर सांगितलेलं आहे की 21 रुपये आम्ही देणार, परंतु आता ह्या गरजू लाडक्या बहिणींना देणार. गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कोण ते आपण बघूयात. बघा आता आपण जर बघितलं तर डिसेंबरपर्यंत किंवा फेब्रुवारी मार्चपर्यंत सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, परंतु याच्यामध्ये आता काही लाडक्या बहिणींची योजना ही बंद होणार आहे, कारण त्या आता सक्षम झालेल्या आहेत. म्हणजेच त्यांना आता स्वतःच्या पायावर उभे झालेले आहेत. त्यांना त्यांचं जे उत्पन्न आहे ते वाढलेलं आहे. 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त त्यांचं उत्पन्न झालेलं आहे. सोबतच त्यांच्या घराची परिस्थिती आता चांगली झाली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या गरजू आहेत, धुणे भांड्याला जातात किंवा स्वयंपाकाला जातात, खुरपणीला जातात, अशाच लाडक्या बहिणींना आपण आता जो इथून पुढचे जे हप्ते आहेत एप्रिलपासून जे पुढचे एप्रिल मे ते सगळे आता फक्त त्याच लाडक्या बहिणींना देणार आहोत. तर त्यासाठी अर्ज पडताळणी ही सुरू झालेली आहे आणि अर्ज पडताळणीसाठी 4 कागदपत्र तुमच्याकडे मागितली जात आहेत. तर ती 4 कागदपत्र कोणती आहेत जेणेकरून तुम्हाला अर्ज पडताळणी ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला ते द्यायचे आहेत, ती तुम्हाला सांगतो म्हणजे तुमची योजना बंद होणार नाही. तर ते 4 कागदपत्र कोणते आपण डिटेलमध्ये पाहूयात. बघा सगळ्यात महत्त्वाचं पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींनी काय केलं आहे, रेशन कार्डाची KYC केलेली नाही, त्यामुळे त्यांना आता गुढीपाडव्याला जो आनंदाचा शिधा मिळणार, बघा गुढीपाडव्याला गिफ्ट मिळणार 25,000 रुपयाचं, ते सोबतच आनंदाचा शिधासुद्धा मिळणार आहे. तर ते आनंदाचा शिधा घेण्यासाठी तुम्हाला रेशन कार्डची KYC गरजेचं आहे. गॅस सिलेंडरसुद्धा तुम्हाला त्यासाठीच लागणार आहे. तर रेशन कार्डची KYC करून घ्या, पहिलं डॉक्युमेंट. दुसरं डॉक्युमेंट तुमचा उत्पन्नाचा दाखला, 2.5 लाख रुपयापर्यंत तुमचा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे. तिसरं डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड अपडेट झालं पाहिजे. हे 3 कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहेत आणि रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळं किंवा केशरीच असलं पाहिजे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. आता हे जे 3 कागदपत्र आहेत ती तुम्हाला अर्ज पडताळणीमध्ये मागितले जातात आणि ज्या लाडक्या बहिणी या देतील त्यांना 100% इथून पुढं एप्रिलचा जो 21 हप्ता आहे तो कंटिन्यू सुरू राहील आणि याच्यामध्ये त्यांना कुठलाही तोटा होणार नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणी या देणार नाहीत त्यांची योजना ही बंद होणार आहे. त्यांना मार्चपर्यंत शेवटचे हप्ते भेटले असतील तर ठीक आहे, नाहीतर ते सुद्धा मिळणार नाहीत. हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण ज्यांना गरज आहे, छोटा मोठा उद्योगधंदा करायचा आहे, त्यांना 25,000 सरकार देत आहे. लाडकी बहीण योजनेचाच हप्ता तुम्हाला फक्त तिकडे वळवायचा आहे 1,500 रुपये, जसं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं तसं. अजून जर तुम्हाला कळालं नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप आता काही क्षणात होणार आहे. आज भरपूर जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तुमचे तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.